शेती क्षेत्रात होणारे बदल आणि मिळणारा नफा पाहता अनेक लोक शेती करण्याचा निर्णय घेत आहेत। मात्र काही लोक असे असतात ज्यांना शेती करण्याची इच्छा आहे परंतु शेतजमीन नाही, तसेच आर्थिक परिस्थिती ठीक नसल्यामुळे ते शेती करू शकत नाही। मग अशा शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। जर तुम्हाला शेतीसाठी जमीन खरेदी करायची असेल आणि तुमच्याकडे भांडवल नसेल तर काळजी करू नका। भारतातील सर्वात मोठी सरकारी बँक SBI तुम्हाला कर्ज देत आहे। मग आता हे कर्ज कसं मिळवायचं, त्याचे नियम आणि अटी काय आहेत हेच आपण जाणून घेणार आहोत। स्टेट बँक ऑफ इंडिया योजना काय आहे? स्टेट बँक ऑफ इंडियानं यासाठी जमीन खरेदी योजना सुरू केली। या योजनेअंतर्गत तुम्ही शेतीयोग्य जमीन खरेदी करण्यासाठी बँकेकडून 85% पर्यंत कर्ज घेऊ शकता। या योजनेअंतर्गत तुम्हाला 7 ते 10 वर्षात कर्ज परत करावं लागेल। कर्जाची परतफेड केल्यानंतर खरेदी केलेल्या जमिनीवर तुमचा मालकी हक्क असेल। या योजनेचा उद्देश लहान शेतकरी आणि भूमिहीन शेतकऱ्यांना शेतीयोग्य जमीन खरेदी करण्यात प्रोत्साहन करणे हा आहे। SBI जमीन खरेदी करणं या योजनेअंतर्गत कर्जासाठी अर्जदाराकडे कोणत्याही प्रकारचे थकीत कर्ज नसावं। या योजनेअंतर्गत अर्जदाराला कर्ज परतफेड करण्याचा किमान 2 वर्षाचा चांगला रेकॉर्ड असावा। इतर बँकांचे चांगले कर्जदार देखील अर्ज करू शकतात, परंतु यासाठी त्यांनी इतर बँकांचं कर्ज फेडलेलं असावं। शेतकऱ्यांना शेती खरेदीसाठी कर्ज मिळू शकतं। जमिनीच्या मूल्यांकन केलेल्या किमतीच्या 85% रक्कम ही कर्ज म्हणून उपलब्ध आहे, जे जास्तीत जास्त 5 लाख रुपये। या 85% जमिनीची किंमत बँक स्वतः ठरवेल। 2.5 एकरापेक्षा कमी बागायती जमीन असलेले शेतकरी कर्जासाठी अर्ज करू शकतात। या योजनेअंतर्गत भूमिहीन शेतकरी कर्जासाठी अर्जही करू शकतात। 5 एकरापेक्षा कमी सिंचनाखालील जमीन असलेले शेतकरी देखील या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात। शेतकरी जमिनीवर उत्पादन सुरू होण्यापूर्वी या निर्धारित मोकळ्या वेळेत शेतकऱ्याला कोणताही हप्ता भरावा लागणार नाही। या योजनेअंतर्गत शेतकरी जमिनीवर उत्पादन सुरू झाल्यापासून जास्तीत जास्त 9 ते 10 वर्षाच्या कालावधीसाठी 6 माही हप्त्यामध्ये कर्ज परतफेड करू शकतात।